Hello, my dear students. I welcome all of you for this video lecture. In the last week, we have seen or we have taken the overview of the syllabus which we are going to study in this particular unit of syllabus. We have discussed that. Today we will see few of the terms which are essential to be understood by the students for the better study of this particular topic. काही टर्म्स हे आपल्याला शिकणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस हा भाग आपल्या लक्षात येणार नाही. The first term is the population, called notion of population. पॉप्युलेशन ही काय संकल्पना आहे. आता पॉप्युलेशनचा अर्थ आपल्याला काय अभिप्रेत असतो. ज्यावेळेला पटकन तो शब्द आपल्या कानावरती पडतो त्यावेळेला आपला एक समज आहे त्याच्याबद्दला. पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, ज्याला आपण जनगणना असं म्हणतोय. इंग्रजीमध्ये त्याला सेन्सस असं म्हटलं जातं. म्हणजे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स in a particular geographical location at a particular time point or during a particular time interval. त्याला आपण सेन्सस म्हणतोय किंवा त्याला आपण लोकसंख्या असं म्हणतोय. मग त्याचा वापर करताना आपण गावाची लोकसंख्या, देशाची लोकसंख्या, जिल्ह्याची लोकसंख्या, अर्थात हे आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कसं की सेन्सस ऑफ ट्रीज, सेन्सस ऑफ वाईल्ड ॲनिमल्स, क्रॉप सेन्सस, वेगवेगळ्या ठिकाणी ही टर्म वापरली जाते. पण टेस्टिंग ऑफ हायपोथेसिसमध्ये पॉप्युलेशन हा शब्द वापरत असताना किंवा इन जनरल स्टॅटिस्टिक्समध्ये पॉप्युलेशन हा शब्द वापरताना थोडा वेगळ्या अर्थाने वापरला जातो. तो जो वेगळा अर्थ आहे तो आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा. पॉप्युलेशन इज द पूल ऑफ इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम विच अ स्टॅटिस्टिकल सॅम्पल इज ड्रॉन फॉर ए स्टडी. किंवा a group of individuals grouped together by a common feature can said to be population. Population refers to the total set of observations that can be made for study. म्हणजे आपण ज्या प्रश्नाचा अभ्यास करणार असतोय त्या प्रश्नाशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांची यादी म्हणजे आपल्यासाठी पॉप्युलेशन आहे. म्हणजे ज्याच्यामधून आपण सॅम्पल घेऊ शकतो अभ्यासासाठी असा जो पूल ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे, असा जो ग्रुप आहे विच इज ग्रुप्ड टुगेदर बाय अ कॉमन फीचर, त्याला आपण पॉप्युलेशन असं म्हणतो. इन द प्रॉब्लेम ऑफ टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस, probability distribution characterizing the set of all individuals or items under study is called population. खूप वेळा टेस्टिंग ऑफ हायपोथेसिसमध्ये म्हणजे जिथं पॅरामेट्रिक टेस्ट ऑफ हायपोथेसिस असतात त्या ठिकाणी ज्याचा आपण अभ्यास करतोय त्या डेटासेटसाठी काही विशिष्ट डिस्ट्रीब्युशन फिट होत असतं. मग ते डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपल्यासाठी पॉप्युलेशन होत असतं. त्यामुळे नॉर्मल पॉप्युलेशन, बायनॉमियल पॉप्युलेशन, पॉयसॉन पॉप्युलेशन, निगेटिव्ह बायनॉमियल पॉप्युलेशन अशा प्रकारे त्याचे उल्लेख येतात.
त्याचा अर्थ काय, तर ज्या रँडम व्हेरिएबलचा अभ्यास आपण करणार आहोत किंवा ज्या रँडम व्हेरिएबलच्या पॅरामीटर्सबद्दल आपण काहीतरी टेस्टिंग करणार आहोत त्याचं डिस्ट्रीब्युशन हे निगेटिव्ह बायनॉमियल आहे, पॉइसॉन आहे, नॉर्मल आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणतोय की ते पॉप्युलेशन. फॉर एक्झाम्पल, आता इथे एक छोटंसं एक्झाम्पल आपण अभ्यास करूया म्हणजे ही टर्म अधिक तुमच्या लक्षात येईल. सपोज वी वॉन्ट टू स्टडी मीन रिकव्हरी रेट of COVID infected patients in a particular locality. म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी रिकव्हरी रेट काय कोविड इन्फेक्टेड पेशंट्सचा. फॉर एक्झाम्पल आपण पलूसचं उदाहरण घेऊया. पलूस गावामध्ये किंवा पलूस तालुक्यामध्ये आपल्याला मीन रिकव्हरी रेट काय आहे ह्याचा अभ्यास करायचा. आता मीन रिकव्हरी रेट म्हणजे काय, तर ॲव्हरेज नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू क्युअर फ्रॉम द इन्फेक्शन. म्हणजे एखादा व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर तो कोविड निगेटिव्ह येईपर्यंत किती दिवस लागतात, याला आपण मीन रिकव्हरी रेट असं म्हणू शकतो. तर आता या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी आपल्यासाठी पॉप्युलेशन काय असणार आहे, देन all COVID infected but cured persons in that particular locality constitute population for our study. म्हणजे आता या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी ज्या व्यक्तींना कोविडचं लागण झालेली होती, इन्फेक्शन झालेलं होतं आणि जे त्यातून बरे झालेले आहेत. आता काय होतं, इन केस ऑफ डेथ यू कॅनॉट से इट इज अ रिकवर्ड. In case of death, we cannot say that patient is recovered from the infection. That person is died due to COVID. त्यामुळे त्यांना आपल्याला इन्क्लूड करता येत नाही. मग कोण, तर ज्यांना कोविडची लागण झालेली आहे आणि त्याच्यातून ते बरे झालेले आहेत अशा लोकांचा डेटा आपल्याला घ्यावा लागेल. तर असे सगळे जे लोक आहेत म्हणजे उदाहरणार्थ पलूसमध्ये असतील तर अशा सर्व लोक आपल्यासाठी काय झालं, पॉप्युलेशन. All that becomes a population. So population, so it is the set of individuals की जे आपल्या प्रश्नाशी संबंधित आहे. त्यामुळे लक्षात घ्या, खूप वेळा हे जे पॉप्युलेशन असते त्याची व्याख्या पण करतो पण त्या पॉप्युलेशनमधल्या सर्व घटकांबद्दल आपल्याकडे माहिती असत नाही. ते अथांग असते आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते. इट इज अननोन. मग त्याचा अभ्यास कसा करायचा, म्हणजे आता उदाहरणार्थ कोविड इन्फेक्टेड पेशंट्सचं मीन रिकव्हरी रेट जर काढायचं असेल तर आता काही वेळेला आपल्या असं लक्षात येईल की सगळ्या लोकांना पण ॲप्रोच होऊ शकत नाही आहे, कदाचित त्यांची संख्या जास्त असू शकते. मग असे काही लोक आपण निवडले कोविड इन्फेक्टेड अँड रिकवर्ड पेशंट्स 10, 20, 30 निवडले आपण. पहिला पेशंट किती काळात म्हणजे किती दिवसांनी बरा झाला, दुसरा किती दिवसांनी बरा झाला, तिसरा किती दिवसांनी बरा झाला, 10वा पेशंट किती दिवसांनी बरा झाला, 15वा पेशंट किती दिवसांनी बरा झाला आणि मग या सर्वांची आपण सरासरी काढू शकतो. सो ॲव्हरेज नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू रिकवर फ्रॉम दी इन्फेक्शन. आता हे करण्यासाठी आपल्याला सगळ्यांच्याकडचा डेटा घेणं शक्य नाही आहे. मग आपण त्यासाठी काय करू शकतो, वी कॅन सिलेक्ट ए सॅम्पल. Even though study of entire population is possible, it may not be economically justifiable. म्हणजे जरी आपण तो डेटा घेऊ शकत असलो तरी ते आर्थिकदृष्ट्या परवडणार असेल असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळं
To study the population is not an impossible one, but इकॉनॉमिकली जस्टिफिएबल असं असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा म्हणजे वेळ, पैसा, मानवी कष्ट या सर्वांचा विचार करून जे उत्तर आपल्याला सोयीस्कर असेल ते आपण निवडू शकतो ना. सो इकॉनॉमिकली जस्टिफिएबल करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, प्रत्येक वेळेला त्या संपूर्ण पॉप्युलेशनचा अभ्यास करायची गरज नाही. हेन्स ए पार्ट ऑफ द पॉप्युलेशन इज सिलेक्टेड फॉर द स्टडी विच इज कॉल्ड सॅम्पल. मग असे जर 1000 पेशंट्स असतील, 500 पेशंट्स असतील, तर त्या सर्वांचा डेटा कलेक्ट करणं हे आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी गोष्ट नसेल. तर आपण काय करतो, त्याच्यातला एक छोटा भाग निवडतो, म्हणजे 15-20 असे काही पेशंट्स निवडून त्याचा डेटा घेऊ शकतो आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, सॅम्पल. अँड कन्क्लुजन्स ड्रॉन फ्रॉम द सॅम्पल स्टडी आर अप्लाइड टू द होल पॉप्युलेशन विथ सम एरर ऑफ मार्जिन. म्हणजे त्या सॅम्पलच्या अभ्यासावरून जी आपली अनुमानं, कन्क्लुजन्स आपण जी काढू ते आपण त्या संपूर्ण म्हणजे पलूसमध्ये कोविड इन्फेक्टेड पेशंट्सचा मीन रिकव्हरी रेट एवढा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला लागण झाली तर तो 14 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये. आता पहा की त्याच्यामध्ये काही नियम, वन्स द पेशंट इज फाउंड पॉझिटिव्ह, डॉक्टर्स यूज टू ॲडवाइज हिम फॉर 14 days क्वारंटाईन पिरियड. आता हे कुठून आलं 14 days, तर त्याचा काही अभ्यास झालेला आहे आणि त्याच्यावरून 14 हा नंबर जो आहे ना, तो इट इज द ॲव्हरेज इफ द पर्सन इज केप्ट इन आयसोलेशन अँड सर्टन ट्रीटमेंट इज डन, देन इन्फेक्शन कॅन बी क्युअर्ड विदिन 14 days. हे असं त्यांचं कन्क्लुजन आहे. अर्थात ते प्रत्येकाला लागू पडेलच असं नाही आहे, पण बहुतेक लोकांना ते लागू पडतं आहे. मग आता ज्यांना लागू पडत नाही, म्हणजे सम ऑफ द पेशंट्स यू विल फाइंड दॅट दे आर रिकवर्ड विदिन 10 days, किंवा सम ऑफ द पेशंट्स विल टेक से मोर दॅन 15, 20, 25, 30 days टू रिकवर फ्रॉम द इन्फेक्शन. हा जो एरर आहे, इट इज एरर. अर्थात तो एरर असणं त्याच्यामध्ये विथ सम एरर मार्जिन. सो सॅम्पल ही जी टर्म डिफाईन करत असताना काय करतो आपण, ए पार्ट ऑफ द पॉप्युलेशन सिलेक्टेड फॉर द स्टडी इज कॉल्ड सॅम्पल. संपूर्ण जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामधून एक छोटा भाग आपण सिलेक्ट करतोय. ए पार्ट ऑफ द पॉप्युलेशन सिलेक्टेड टू स्टडी द प्रॉब्लेम अंडर कन्सिडरेशन इज कॉल्ड सॅम्पल. In testing of hypothesis problem, set of observations selected randomly which has common priority distribution is called a random sample. आता इन टेस्टिंग ऑफ हायपोथेसिसमध्ये काय होतं की त्या विशिष्ट डिस्ट्रीब्युशन्समधून काही ऑब्झर्वेशन्स आपण घेतलेले असतात, त्या सर्व ऑब्झर्वेशन्सचं डिस्ट्रीब्युशन सेम असतं. They are independent and they have identical distribution, and that's why it is called a random sample. जसं की प्रॅक्टिकल सेशन्समध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू ड्रॉ ए रॅन्डम सॅम्पल फ्रॉम पर्टिक्युलर प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन. फॉर एक्झाम्पल, suppose we want to estimate average income of farmers in a particular locality. आता आपला प्रश्न काय आहे की शेतकऱ्यांचं म्हणजे एखाद्या विशिष्ट लोकॅलिटीमध्ये, गावामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, शेतकऱ्यांचं सरासरी उत्पन्न काय. ऑल द फार्मर्स इन दॅट पर्टिक्युलर लोकॅलिटी कॉन्स्टिट्यूट population for our problem.
आता त्या विशिष्ट क्षेत्रामधले लोकॅलिटीमधले जे सगळे शेतकरी आहेत ते आपल्यासाठी काय होणार? पॉप्युलेशन होणार. द साईज ऑफ पॉप्युलेशन मे बी लार्ज. हे असू शकते मोठी. वी सिलेक्ट फ्यू ऑफ देम कॉल्ड सॅम्पल. त्यापैकी काही लोकांची आपण निवड करतो, त्याला आपण सॅम्पल म्हणतोय. स्टडी देअर इन्कम अँड एस्टिमेट द ॲव्हरेज इन्कम. त्यांचा काही लोकांची निवड करायची, त्यांचा इन्कम विचारायचं आणि त्याचं ॲव्हरेज घ्यायचं आणि त्याच्यावरून आपल्याला एक अनुमान काढता येते की या लोकॅलिटीमधल्या फार्मर्सचं सरासरी उत्पन्न एवढं आहे. ओके, सो today we have seen two terms. One is the population and the second one is the sample. What do we mean by population and what meaning it carries in testing of hypothesis problem? त्याचबरोबर सॅम्पल म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपण का करायचा, त्याच्यामध्ये आपला काय फायदा आहे आणि त्याच्यावरून कन्क्लुजन्स कसे घ्यायचे. ओके, सो वी हॅव डिस्कस these two terms. We'll stop here and see you in the next lecture.